नमस्कार मित्रांनो, जिल्ह्यातील दुष्काळी 2,42,000 वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. याची मुदत आता 20 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली ई-के-वाय-सी करण्यासाठी. काय आहे आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेऊयात. वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. दुष्काळी विद्यार्थ्यांनी शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विधान परिषदेत भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत लक्षवेधी प्रश्न मांडला होता. 2023 वर्षातील खरीप हंगाम दुष्काळाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 5,लाख19,849 शेतकऱ्यांना 680 कोटी रुपये अनुदान शासनाने मंजूर केले. त्यापैकी 3,38,800 शेतकऱ्यांना विदा पाठवण्यात आल्या असून त्यातील 2,77,424 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. 2,42,000 शेतकरी मदतीपासून वंचित आहे. त्यांना मदत देण्यासह सुमारे 1 लाख शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते संलग्न नसल्यामुळे त्यांची पूर्तता करण्यासाठी 10 जुलैपर्यंत दिलेली मुदत वाढवण्यात येणार आहे. त्याचे स्पष्टीकरण राज्य विधिमंडळ पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले. शासनाने मागील वर्षात राज्यात 40 तालुके दुष्काळी जाहीर केले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माळशिरस व सांगोला याचा समावेश होता. यातील दुष्काळग्रस्त 5,19,889 शेतकऱ्यांपैकी 3,38,800 शेतकऱ्यांना विदा पाठवण्यात आला असून त्यातील 2,77,424 शेतकऱ्यांना 411 कोटीचे दुष्काळी अनुदान मिळाले आहे. मात्र उर्वरित दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहे. तर दुष्काळी अनुदानासाठी कागदपत्रे व ई-के-वाय-सी करण्यासाठी सुमारे लाखभर शेतकऱ्यांना 10 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु ही मुदत संपत असताना अद्यापही अपूर्ण राहिलेली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी आणखी मुदत देण्याची आणि एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 108 महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी जाहीर करूनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मांडला असता मंत्री अनिल पाटील यांनी त्याची दखल घेत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ देण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हजारो दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेल्या शैक्षणिक शुल्काची रक्कम परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी यापासून थोडासा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे जे शेतकरी लाभार्थी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. त्यामुळे शासनानेही शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी करावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे.